नमस्कार, कृष्णालीज कॉर्नरमध्ये मी कृष्णाली तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। आजचा मोटिवेशनल व्हिडिओमध्ये खूप सुंदर विषय आहे, जे की आहे चौथे विश्व मराठी संमेलन 2026 नाशिक येथे भरलेले। चला तर मग बघूयात या संमेलनामध्ये काय काय गोष्टी पाहावयास आपणास मिळतात। खरं तर संमेलनामध्ये खूप सारी ग्रंथ संपदा आहे। खूप साऱ्या पब्लिकेशन्सने विविध प्रकारचे स्टॉल्स लावलेली आहेत, ज्यामध्ये तुम्ही बघू शकतात की प्रचंड अशी गर्दी सुद्धा आहे। वाचकांचा असलेला प्रतिसाद आणि लेखकांवरील प्रेम हे या संमेलनाचे वैशिष्ट्य आहे। तुम्ही बघू शकतात की खूप जास्त प्रकारची पुस्तके या संमेलनामध्ये ठेवलेली आहेत। अनेक आपले महाराष्ट्रातील लेखक असो, महाराष्ट्राबाहेरील असो, देशातले असो, देशाबाहेरील असो, या सर्व लेखकांची एकाच ठिकाणी ह्या प्रदर्शनामध्ये खूप जास्ती प्रमाणामध्ये पुस्तक संचय हा होता। लेखक हे समाजाचा आरसा आणि मार्गदर्शन असतात, हा विषय इथे स्पष्ट होतो। त्यांनी फक्त एक पुस्तक लिहिलेले नसते, तर त्यात त्यांचं तन, मन, धन आणि प्राण देखील ओतलेले असतात। समाजातील बारीक बारीक घटकांचा त्यांनी विचार केलेला असतो। ग्रंथ किंवा पुस्तक हे फक्त ज्ञान, संस्कृती आणि विचारांचा अमूल्य साठा आहेत, जे माणसाला सुसंस्कृत बनवतात। ते केवळ माहिती देत नाहीत, तर चांगले संस्कार, मार्गदर्शन आणि संकटांवर मात करण्याची क्षमता देतात। ग्रंथांमुळे वैचारिक प्रगती तर होतेच, प्राचीन ज्ञान पिढ्यानपिढ्या टिकून तर राहतेच, आणि वाचन संस्कृती रुजल्यामुळे समाजाचा बौद्धिक विकास हा होत असतो। तुम्ही बघू शकतात की लहान मुलांसाठी बाल साहित्य देखील खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून दिलेलं, अनेक ऐतिहासिक वारसास्थळी असणारे गोष्टींचं इथे प्रदर्शन केलेलं होतं, ज्यामध्ये अनेक किल्ले, सरोवरे, लेण्या यांचा समावेश देखील होता। ही ऐतिहासिक संस्कृती बघितलं की खरोखर मनाला समाधान वाटतं। या पवित्र देशामध्ये आपण जन्माला आलो याचा अभिमान देखील वाटतो। हे संमेलन फक्त एक संमेलन नव्हते, तर जाणीव करून देणारी एक सुंदर अनुभूती देखील होती, आणि ती आपल्या सर्वांना अनुभवायला मिळाली हे आपलं परमभाग्य। तुम्ही येथे बघू शकतात की हस्तकला असणारे हे एक दालन होते। त्या दालनामध्ये हस्तकला करून ज्या काही पैठणी साड्या बनवलेल्या होत्या, त्याच पद्धतीने छान छान महिलांसाठी पर्ससुद्धा बनवलेल्या होत्या। ह्या पर्स अगदी पैठणीच्या काठांपासून तयार केलेल्या होत्या, आणि जवळपास ह्या पर्सची किंमत 4 ते 5 हजार प्लस इतकी होती। बहुतेक दालनं ही वेगवेगळ्या पद्धतीची होती, आणि आता तुम्ही बघू शकतात की शिवशौर्य गाथाचं हे दालन होतं, ज्यामध्ये राजमुद्रा देखील महाराजांची होती। त्या राजमुद्रेचा अर्थ होता ढाल, बिजवे, तलवारी आणि अनेक पद्धतीने वेगवेगळा शस्त्रसाठा देखील होता। हरिणीचे शिंगे पूर्वी वापरली जायची युद्धासाठी। तोफ बघू शकतात, इथे ठेवण्यात आलेले तोफ गोळे सुद्धा होते। महाराजांचा पंजा देखील येथे होता। आणि आता तुम्ही एक बघत असलेले एक आदर्श व्यक्तिमत्व, ज्यांचं नाव आहे विनायक रानडे, यांच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे। जगभरातील वाचकांपर्यंत विनासायास विनामूल्य ग्रंथसंपदा नेणारं ग्रंथालय, ग्रंथ तुमच्या दारी, हा उपक्रम श्री विनायक रानडे यांनी सुरू केला। 4.25 कोटी रुपयांची ग्रंथसंपदा त्यांनी आत्तापर्यंत प्रसिद्धीस आणली। 2000 ग्रंथपेट्या, 1 लाख पुस्तके, 35,000 वाचक वर्ग, 65,000 लेखक आणि 900 प्रकाशक समाविष्ट। भारतात 7 राज्यांत देखील। तर अशा पद्धतीने हे संमेलन तुम्हा सर्वांना दाखविण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे। शेवटी ग्रंथ हेच गुरु असतात। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद।